मग शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम आणि त्यांची प्रेरणा ह्याचा कुठेतरी उगम असेल ना? वाचन, लहानपणापासून वाचनाची आवड होती. महाराज वाचनात भरपूर आले. महाराज गडकिल्ल्यांवरती जाऊन अनुभवता आले. आणि ते कुठे, मी आता तुमच्याशी बोललो असं महाराजांचं नाव आलं तर मला अंगावर शहारा आला माझ्या. ते कुठेतरी आहे. मला असं वाटतं की मी कुठल्या तरी जन्मी त्यांचा मावळा असेल, जो एखादं छोटंसं काम करत असेल काहीतरी त्यांच्या याच्यामध्ये. आणि ते एक कुठेतरी एक वाक्य फक्त विचार करा, महाराजांनी एवढं आयुष्य जगलं त्यांचं. एक वाक्य त्यांचं मी माझ्या आयुष्याचं ध्येय म्हणून जर जगून मी आजपर्यंत जर 23-24 हजार लोकांना ट्रेनिंग देऊन व्यवसाय केला नाही केला, किती लोकांनी केला पुढचं झालं, पण ॲटलिस्ट 23,000 लोकांनी हा प्रयत्न केला की ते व्यवसाय करू शकतात. ते त्यांच्या आत्ता पर्सनल लाईफमध्ये काय करत असतील, काही लोक करतात, मला सांगत पण नाहीत, पण 23,000 नवीन लोकांनी व्यवसाय चालू करण्याचा उगम त्यांच्या आयुष्यातला झाला. याच्यापेक्षा मोठी गोष्ट मला वाटत नाही काय, की ऊर्जा मी देऊ शकलो. आणि महाराजांच्या बाबतीत मला एक खूप चांगला गुण वाटतो, ते म्हणजे सगळे गडकिल्ले दिल्यानंतर, हरल्यानंतर पण परत उभं राहून स्वराज्य निर्माण करण्याची ताकद आहे ना, ती एका व्यावसायिकाचा माइंडसेट असला पाहिजे असं मला वाटतं. जे मी मगाशी बोललो की बाउन्स बॅक ॲटिट्यूड. सो त्यांच्या लाईफमध्ये शिकणारं भरपूर आहे, बट आय फील ते इन्स्पिरेशन आहेत माझं. त्यांचे कोणते असे महाराजांचे गुण तुम्ही घेतलेत किंवा लोकांनी घ्यावे असं तुम्हाला वाटतं व्यवसाय करताना? सगळ्यात मोठा गुण जो आत्ता मी सांगितलं की सगळं गेलं, सगळं संपलं, तरी मी परत उभा राहीन, मी परत स्वराज्य निर्माण करेन, हा सगळ्यात पहिला गुण. बरोबरीला कोणी नाही, मागे कोणी नाही. जे म्हणतात ना की आम्हाला व्यवसायाला भांडवल नाही आहे, व्यवसायाला सपोर्ट नाही आहे, महाराजांकडे कुठलं होतं भांडवल? महाराजांकडे कोण होतं सपोर्टला? एक आईनी फक्त त्यांच्या डोक्यात तो संस्कार केला स्वराज्याचा, आणि त्याच्यावरती त्यांनी अनस्किल्ड लोकांबरोबर स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न बघितलं. महाराजांकडे स्किल्ड लोकं नव्हती, त्यांनी ते अनस्किल्ड लोकांना ट्रेन करत करत हळूहळू पुढे जात जात एकत्र केलं आणि मग पुढे गेले. आज माझ्या कंपनीमध्ये पण आमच्याकडे रूल आहे की माणूस जर घ्यायचा असेल नवीन कामाला तर तो अनस्किल्ड असला पाहिजे, त्यांनी आधी कुठेही काम केलं नसलं पाहिजे. फ्रेशर्सना आपण कामाला घेऊ, त्यांना आपण ट्रेन करत करत आपण पुढे घेऊन जाऊ. म्हणजे आज माझे ॲडमिन हेड असतील, माझ्या कंपनीचे CEO असेल, हे सगळेजण शून्यातनं माझ्याबरोबर वरती आलेले आहेत. सो ते मी फॉलो करायचा प्रयत्न करतो माझ्या कंपनी याच्यामध्ये. पण बरेच गुण आहेत महाराजांचं. असं बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करायला गेलं तर मल्टिपल गोष्टी आहेत जे महाराजांच्या लाईफमध्ये एखादा व्यावसायिक शिकू शकतो. पण या 2 गोष्टी मला असं वाटतात की प्रामुख्याने मी त्याच्यावरती फोकस करतो. आता तुम्ही मराठी लोकांसाठीच हे करता, तर मला असं विचारायचं आहे की अशा कुठल्या गोष्टी आहेत मराठी लोकांमध्ये की ज्या त्यांनी बदलायला हव्यात? ना तर मी हे बोलायला गेलो तर तुमच्या खाली ट्रोलिंग चालू होईल मला. नाही, पण बदलायला हवं ना. आपल्याला ग्रोथ हवी आहे, आपल्याला जर यशस्वी व्हायचे तर आपल्याला स्वतःला बदलणं आवश्यक आहे, नाही का? तर अशा कुठल्या गोष्टी बदलल्या पाहिजेत मराठी लोकांनी? आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो, जे मी इव्हन माझ्या कमेंट्समध्ये पण बघतो. समजा आता 1000 लोकांनी ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड केला, त्यातनं 500 लोक सक्सेसफुल झाले की त्यांनी त्यांचे व्यवसाय चालू केले. बाकीचे लोक ॲक्शन न घेता मी कसा चुकीचा याचा विचार करतात. माझं सिम्पल म्हणणं असतं की बाबा सिस्टीम तीच आहे, त्याच सिस्टीममधनं इतर 500 लोकांनी तो व्यवसाय चालू केला आहे, म्हणजे तुझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे. तो सगळ्यात पहिला गुण जो केला तो एक्सेप्टन्स, रिस्पॉन्सिबिलिटी घेणं, दुसऱ्याला दोष न देता. आज आपण एखादी गोष्ट चुकीची घडली की माझे ग्रहच खराब आहेत, माझ्या आईवडिलांनी सपोर्ट नाही केला, माझ्या मावशीनी सपोर्ट नाही केला, माझ्या नातेवाईक श्रीमंत होते त्यांनी सपोर्ट नाही केला, तू काय केलं? तर सगळ्यात पहिली गोष्ट, चूक असो किंवा बरोबर, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट चांगली तेव्हा सांगता की बाबा हे माझ्यामुळे झालं, तेव्हा चूक असेल तेव्हा पण सगळ्यात पहिले रिस्पॉन्सिबिलिटी घेणं, हा गुण आपल्या लोकांमध्ये खूप कमी दिसून येतो. ती एक गोष्ट माझ्या मते जर चेंज करता आली की, आणि ज्या दिवशी माणूस रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला चालू होतो ना त्या दिवशी त्याला त्याचे मार्ग ओपन व्हायला चालू होतात. दुसरं, मोठी स्वप्न बघणं. लोक मोठी स्वप्न एखादा जर बघत असेल तर त्याला मागे खेचतात. की एखादा विचार करतो, मी मध्यंतरी माझ्या ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये माझ्या घरात बोलवतो भावंडांमध्ये की यार माझा प्लॅन आहे की मी काही वर्षांमध्ये अमुक गोष्ट घेईन जी मला माहिती आज माझ्या अवकादीच्या बाहेरची आहे. तर त्यावेळेस सगळं नाही, पॉसिबल नाही, असं नाही होणार. माझं एक बहीण मला बाजूला घेऊन गेली, लोंकर तू विचार करतोस ना तर करशील, कारण तू आत्तापर्यंत हा विचार केलास की तू ते केलेलं आहेस. ते सांगणारी बहीण लोकांकडे नाही आहे. जर तुम्हाला नाही जमत, आणि तिने काय तिच्या आयुष्यात खूप अचीव केलं असं नाही आहे, ती मध्यमवर्गीय हाऊसवाईफ आहे, पण तिने ते प्रोत्साहन मला दिलं, त्यात मला कुठे यार ती बोलते ना मग करू शकतो.
आपल्याकडे ते फक्त बोललं जातं की पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पण ते लढ म्हणणारी माणसं कमी आहेत. आणि माझ्या मते मी उद्यमी महाराष्ट्राच्या माध्यमातून तेच करतोय की आज लोकांकडे सांगणारं कोण नाही की तू करू शकतोस. मी ते सांगण्याचं काम करतोय. मी ते व्यावसायिक होतील की नाही होतील हे मला माहीत नाही, पण ॲटलिस्ट त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स डेव्हलप करू शकतो किंवा करतोय की ते करणं पॉसिबल आहे. नाहीतर बाजूबाजूला आणि नेगेटिव्हिटी ऑलरेडी आपल्याकडे आजूबाजूला खूप आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.